प्रभाग संघाचे अध्यक्ष मॅडम आहेत, त्यांना विनंती करते की सोलापूर जिल्ह्यातील जे बीएमएम सर आहेत त्यांचे स्वागत करावं, पुष्प देऊन त्याचं स्वागत करावं. मी तो अक्षता अनिल काळवी, मुक्काम पोस्ट रामपूर तालुक्यातून निघाले. माझं हेच गाव आहे आणि मी ह्या नवस्फूर्ती प्रभाग संघाचे अध्यक्ष आहे. आणि हा युनिट आम्ही आता कधी 2 वर्ष झाली चालू केलेलं आहे. म्हणजे आमच्या इकडचं गावचाच काजू आहे, बाहेरचा आम्ही कुठचा घेत नाही, इकडचाच घेतो. नमस्कार, माझं नाव अमित अजय रामपूरकर, मी हा रामपूरगावचे आहे आणि आमचं नमस्कार, माझं नाव आदित्य आदेश शिंदे, मी नवस्फूर्ती महिला प्रभाग संघाची लिपिक आहे. तसेच आम्ही हा त्यांच्या मार्फत हा स्फूर्ती उत्पादक चालू केला आहे. सतीश बळवकर, कंपोस्ट मिरवणे आणि स्फूर्ती उत्पादक गटाची मी सदस्य. नमस्कार, माझं नाव सचिन होते, मी कंपोस्ट स्फूर्ती महिला काजू उत्पादक गटामध्ये मी सदस्य कार्यरत आहे. नमस्कार, मी सुप्रिया सुभाष कदम, स्फूर्ती उत्पादक गटाची सदस्य आहे. निवडला उत्पादक गटाने ज्याच्यावर प्रोसेस करून तो काजू लोकलमध्ये किंवा बाहेर सुद्धा चांगला विकला जाईल आणि काजूचे दर खूपच चांगले आहेत, जेणेकरून या उत्पादक गटाला जास्तीत जास्त नफा मिळेल या उद्देशाने या महिलांनी हा उत्पादक गट तयार केला. याच्यामध्ये 20 महिला आहेत. अजून त्या महिलांना वाढ करण्याची गरज आहे, कारण हा सगळा प्रोजेक्ट बघता हाताशी माणसं जास्त पाहिजे. या उद्देशानं अजूनही या उत्पादक गटामध्ये आम्ही महिला वाढवणार आहोत. आणि आता हे युनिट चालू झाले, याच्या अंतर्गत या उत्पादक गटाचा निधी प्राप्त झाला. प्रभाग संघामार्फत 2 लाख रुपये प्राप्त झाले. त्याचबरोबर बँकेचं लोन केलं, ज्याच्या अंतर्गत या मशिनरी घेतलेल्या आहेत. तर या मशिनरी या महिला सगळ्या ऑपरेट करतात, त्यांना माहिती त्याचं ज्ञान आहे आणि आता प्रोडक्शन सुरू आहे आताच्या परिस्थितीमध्ये. होऊ नये या उद्देशाने त्यांनी प्रभागामध्ये मागणी केली आणि प्रभागाने त्याचा सपोर्ट पण केला आणि त्याचबरोबर बँकेचं लोन सुद्धा मिळालं. किती रक्कम मिळाली? 6 लाख रुपये मिळाले. त्यातून जवळपास 600-700 आम्ही विकला. आणि 20 सदस्याच्या बाहेरचा पण आहे आणि सदस्याचा पण आहे, बरोबर ना? असं काही आहे का की सदस्याला घेताना सदस्याकडून घेतानाचा वेगळा दर, बाहेरच्याकडून घेताना वेगळा दर? टाकतो 200 किलो बॉईलसाठी आणि साईडला स्टीमर आहे, त्याच्यामध्ये पाणी सोडलं. त्या एक नळी आहे, त्याच्यामध्ये 1 इंचाचं अंतर ठेवायचं, रिकामी ठेवायची नळी ती. आणि त्यानंतर चूल पेटून 100 किलो म्हणजे तिथे मिनिटं ठेवली, 100 मिनिटावर काटा गेला, त्याच्यात एक 5 मिनिट पुढे 2 मिनिटं गेले तरी चालेल. त्याच्यानंतर ते थीम बंद करायची आणि मग त्याच्यातून ह्याच्या बॉयलरमध्ये स्टीम सोडायची. स्टीम सोडल्यानंतर दोन्ही झाकणामधून जेव्हा वाफ बाहेर येईल त्यानंतर 10 मिनिटं ती स्टीम त्या काजूंना द्यायची. 10 मिनिटं झाल्यानंतर स्टीम बंद करायची आणि 5 मिनिटं तशीच ठेवून द्यायची. 5 मिनिटानंतर ते झाकण काढायचं, नंतर ते काजू बाहेर काढायचे. ते काजू बाहेर काढल्यानंतर 6 तास असेच ठेवायचे थंड होण्यासाठी. त्यानंतर मग आपण त्या कटिंग मशीनमध्ये टाकायचे. कटिंग मशीन आल्यानंतर कटिंग करायचे, त्यानंतर मग ते काढायचे. जसे पाकळी निघेल मग ते कवचमधून काढायचे किंवा अख्खे साल बाजूला करायची. त्यानंतर मग ड्रायरला टाकायची आपण ती काजू. ड्रायरला कमीत कमी 7 ते 9 तास ड्रायर करायला लागते. ड्रायरमध्ये 200 किलो हा काजू आम्हाला 160 रुपये आपण मशिनरीमध्ये टाकल्यानंतर हा असा अख्खा काजू पाकळी अशा पद्धतीने काजू. सध्या नवीन मशीन आहे, केल्यानंतर तो पाकळी जास्त बनते, अख्खा काजू कमी येतो. म्हणजे आपण जे आहे त्याच्याने आम्ही काढतो, हाताने काढतो. ऐका मॅडमचं नंतर विचारा. त्यानंतर
फायनल फिनिशिंग करायची, ग्रेडेशन करायचं, ग्रेडेशन करून परत आपण एकदा ड्रायरला टाकायचे 1 तासभर आणि नंतर मग आपण पॅकिंग करायचं. तो व्हायला पाहिजे. आता हे ड्राय झालं की तयार झाला कारण 9 तास त्याला ते ड्रायरलाच लागतात. तयार झाला काय काही दिवस काय पण काय नंतर ड्रायर झाल्यावर साल काढायची वरची, काजूची वरची साल जी असते ती ती काढायची. काढायची टर्फल होती ना वरची, ती काढल्यानंतर आपण क्लिपने दाखवलं ना की ह्या पद्धतीने आपली सारणी झाली ते ह्याच्यामध्ये. त्याला नंतर आपण direct त्याच्यावरची पूर्ण साल काढायची. त्यानंतर फिनिशिंग करायचं. ते सगळी साल निघत नाही, तर मग ती फिनिशिंग करून परत ग्रेडेशन करायचं. ग्रेडेशन झाल्यानंतर परत एकदा ड्रायरला टाकायचं. ड्रायर झाल्यानंतर मग पॅकिंग.